दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील सावळ घाटाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीनं सुरू असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे। रस्त्यावर चिखल, अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। परिणामी अनेक प्रवासी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, नोकरदार तसेच लहान मालवाहू वाहने पर्यायी म्हणून ब्रिटिशकालीन सावळ्या-पवळ्या घाटमार्गाचा वापर करत आहेत। मात्र हा घाट अरुंद, तीव्र उताराचा आणि धोकादायक असल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। याच घाटात शनिवारी दिनांक 12 जुलैला मध्यरात्री मोठा अपघात घडला। पंढरपूरहून नाशिक मार्गे गुजरातकडे टोमॅटो घेऊन जाणारा पिकअप तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळला। सुदैवानं वाहन एका मोठ्या झाडाला अडकल्याने आणखीन खोल दरीत जाण्यापासून बचाव झाला। या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून टोमॅटोचा मालही खराब झालाय। चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। सावळ घाटातील रुंदीकरणाचं काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झालाय। पावसामुळे परिस्थिती आणखीन गंभीर बनली असून अवजड वाहने चिखलात अडकणे, बंद पडणे आणि त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागणे ही बाब नित्याची झाली आहे। तीव्र वळणांवर समोरासमोर धडक होण्याच्या घटनाही वाढत असल्याने पेठ तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नाशिक आणि गुजरातकडे रोज प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे भाजीपाला वाहतूक करणारी अनेक पिकअप वाहने वेळ वाचविण्याच्या उद्देशाने सावळ्या-पवळ्या घाटातून भरधाव वेगानं जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। घाटातील तीव्र उतार, अरुंद वळणे आणि पावसाळ्यातील निसरडा रस्ता लक्षात घेता अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढण्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। सावळ्या-पवळ्या घाटाच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत। मात्र या बॅरिकेड्सची उंची जास्त असल्याने काही आवश्यक प्रवासी वाहनांनाही अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे बॅरिकेड्सची उंची कमी करून दुचाकी, कार, जीप आणि इतर प्रवासी वाहनांना या मार्गाने प्रवासाची परवानगी द्यावी, तर मालवाहू आणि अवजड वाहनांना मुख्य राष्ट्रीय महामार्गावरूनच वाहतूक करण्यास सक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच सावळ्या-पवळ्या घाटात वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त घालावी, धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, परावर्तित इशारा फलक, रस्तादर्शक चिन्हे तसेच रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान सावळ घाटाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम युद्ध पातळीवर पूर्ण करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी भावना नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांनी केली आहे। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।